विघ्नहर्ता श्री गणेशाचं आगमन मुंबईला होत आहे. गणेशोत्सवाच्या 10 दिवस आधी मुंबईला येतोय. आता आपण बघतोय की भायखळाचा विघ्नहर्ता हा आपल्या गणेश मंडळाकडे प्रवासासाठी निघाला आहे. ज्या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा प्रचंड उत्साही आहे. तुम्ही सगळे खूप उत्साही आहात. गणेशोत्सवाला 10 दिवस अजून अवकाश आहे. मूर्ती घेऊन तुम्ही निघाले आहात. खूप मोठी मूर्ती आहे. काय सांगाल जरा वैशिष्ट्य? या आमच्या बालमित्र सार्वजनिक गणेश मंडळातर्फे हे 30वं वर्ष आमचं आणि मोठ्या उत्साहाने बालगोपालांना घेऊन आम्ही सगळेजण उत्साहाने उत्सव साजरा करतोय. जसं लोकमान्य ठिकाणी साजरा केलेला आहे यांनी आपल्या हिंदू स्वराज्य स्थापन केल्यानंतर आपल्या सगळ्यांना एकत्र येण्यासाठी हा उत्सव साजरा करण्याचा त्यांचा संकल्प होता आणि या संकल्पाच्या आधारे आम्ही सर्व बालगोपाळांनी याच सगळ्यांना दिसतंय. जगभरामध्ये चाललेला भ्रष्टाचार, आतंकवाद आणि अजूनही काही गोष्टी आहेत ज्या छोट्या मोठ्या घडामोडी आहेत त्याचा नस्तराबोध करण्यासाठी आम्ही ही दशभुजा मूर्ती स्थापन केली आहे यावर्षी. आणि ही दशभुजा मूर्ती यासाठी स्थापन केली आहे की ह्या सर्व गोष्टींवरती मात व्हावी आणि कुठेतरी चांगला मार्ग निघावा सगळ्या गोष्टींमधून आणि गरिबांचं भलं व्हावं या उद्देशाने आम्ही बसवले. जे आम्ही गणराज बसवतो एकासाठीच बसवतो. पूर्ण जगामध्ये शांती पाहिजे आम्हाला, कोणा हे झाले नाही पाहिजे. आणि पॉलिटिशियन गव्हर्नमेंटला आम्हाला हेच सांगायचं आहे, जेवढं काय घडतंय चुकीचं ते घडलं नाही पाहिजे. दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी गणपती बाप्पाने पुन्हा एकदा यावं हीच भावना या सगळ्या इथल्या युवकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश बनकर, प्रशांत बाग, IBN मुंबई.